उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अनेकांना घातपाताची शंका अनेकदा उपस्थित झाली। मात्र आता खुद्द शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी एक प्रेझेंटेशन दिले आणि अजित पवारांच्या अपघातावर अनेक सवाल उपस्थित केलेत। अजित पवारांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा संशय आपल्यालाही आहे असं म्हणत रोहित पवारांनी आरोपांचा बॉम्ब टाकलाय। यावेळी व्हीएसआर कंपनी, ज्या कंपनीने व्हीएसआरचं विमान हायर केलं होतं ती एरो कंपनी आणि विमानाचा पायलट या तिघांनाही रोहित पवारांनी प्रामुख्याने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय। दरम्यान उद्या रोहित पवारांची आता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। तर अपघातावर रोहित पवारांनी काय प्रश्न उपस्थित केलेत आपण ते पाहूया। ऐनवेळी विमानाचे पायलट का बदलले? दादांच्या दौऱ्याची वेळ आणि विमानाची वेळ का बदलली? पायलटला विमान अपघात घडवून आणायचाच होता का? दृश्यमानता नसतानाही विमानाचं लँडिंग का केलं? ट्रान्सपॉन्डर 1 मिनिट आधीच बंद का केला गेला? पायलट मेड्याऐवजी ओ शिट असं का ओरडले? विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टीम का बंद होती? आदल्या रात्री उशिरा फाईलवर सही करण्यासाठी कुणी दबाव आणला? हे सगळे प्रश्न रोहित पवारांनी विचारले आहेत। तर रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर नेमके काय आरोप केले ते पाहूया। 2 दिवस म्हणजे 26ला आणि 25ला हे विमान कुठं गेलं होतं? मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं। म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं। आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं? विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे। वैमानिक अनुभवी होते, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे। अपघात विजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे, हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे। आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत, त्यांचं काय स्टेटमेंट हे थोडंसं तुम्ही ऐकून घ्यावं। गावाकडून आलो होतो, पूर्ण असा विमानाचा आवाज वेगळाच येत होता। तर अपघाताबाबत रोहित पवारांनी केलेले आरोप व्हीएसआर कंपनीने फेटाळल्याची माहिती आहे। अजित पवारांचा विमान अपघात हा घातपात नसल्याचं स्पष्टीकरण व्हीएसआर कंपनीने दिलंय। व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानाचा 28 जानेवारीला अपघात झाला। या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता। तर रोहित पवारांनी अपघातानंतर कोणत्या शंका उपस्थित केल्या आहेत तेही पाहूया। रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं? आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। 8:43:55 सेकंदला फील्ड इनसाइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टिल्ट झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट ओ शिट। हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे। पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटीत जेव्हा दाबलं जातं तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो। पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत, असं पायलट बोलला तरी त्या पीटीटीमध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो। आम्हाला जे कळलं आहे त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता। मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ॲक्सिडेंटच घडवायचा? असे अनेक प्रश्न निर्माण होतात। तर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातानंतर शंका व्यक्त करत एका पूर्व विदर्भातल्या नेत्याच्या फाईलमुळे वेळ लागला, त्यामुळे दादांना विमानाने बारामतीला यावं लागलं असं म्हटलं होतं। याबाबत जेव्हा एबीपी माझाच्या प्रतिनिधीने पत्रकार परिषदेत रोहित पवारांना विचारणा केली तेव्हा त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं।
पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते आहेत, हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहीत नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते, फार महत्त्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे आहे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादानी ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका, म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. आत्ता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं. एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली, पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, ॲरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.